मित्रांनो, भक्ती करावी तर कुणासारखी करावी आणि कशासाठी करावी? तर एक छोटंसं उदाहरण प्रभू श्री हनुमानांचं, की ज्यावेळेस ते माता सीतांना हुडकण्यासाठी लंकामध्ये पोहोचले, त्यावेळेस माता सीतांना खूप आनंद झाला आणि त्यांनी त्यावेळेस त्यांना एक वचन दिले, की मी तुला या क्षणी तरी भोजन म्हणजे जेवण तुला नाही देऊ शकत, माझी इच्छा आहे. पण ज्यावेळेस माझी इथून सुटका होईल, त्यावेळेस मी तुला माझ्या हाताने तुला जेवण खाऊ घालण्याचा तुला मी आनंद प्राप्त करेन. आणि मित्रांनो, त्यानंतर तो टाईम आला आणि माता सीतांनी आपल्या हाताने त्यांना जेवण वाढण्यास सुरुवात केली. ज्यावेळेस जेवण जेवढं वाढल तेवढं कमीच पडू लागलं, जेवढं वाढल तेवढं कमीच पडू लागलं. नंतर पूर्ण राजवाडा लागला जेवण बनवण्यामध्ये. भरत आले, शत्रुघ्न आले, सर्वजण आले, पण त्यांची भूक काही मिटेना. तर मित्रांनो, रामजीने म्हणजे प्रभू श्रीरामाने फक्त एक तुळशीचं पान घेतले आणि त्यावरती राम नाव लिहिले आणि ते हनुमानाला देण्यास सांगितले. माता सीताने ते पान हनुमानाला दिले आणि ते हनुमानाने ग्रहण करताच त्या क्षणी त्यांची भूक समाप्त झाली. तर मित्रांनो, यातून आपल्याला शिकण्यासाठी एवढंच भेटतं, की भक्ती करा, पण भक्ती मनापासून करा. ज्याच्या मनामध्ये भक्ती असेल त्यालाच या जीवनामध्ये मुक्ती असेल. तर मित्रांनो, गोष्ट कशी वाटली कमेंट करून सांगा. जय श्रीराम.